गणपती बाप्पा मोरया। एका खेडेगावात धोंडीबा आणि कोंडीबा नावाचे दोन मित्र राहत होते। दोघे एकमेकांचे जिगरी दोस्त होते। दोघे अंगठे बहादूर होते। पण एकदा धोंडीबा शहरात आपल्या बहिणीकडे काही दिवस राहायला गेला होता। तेव्हा त्याच्या भाचीने त्याला थोडीफार इंग्लिश बोलायला शिकवली होती। तिकडून आल्यावर या पठ्ठ्याने दिसेल त्याच्यावर इंग्लिश झाडायला सुरुवात केली। एकदा धोंडीबाचं आणि त्याच्या बायकोचं कशावरून तरी भांडण झालं। ती रुसून तिच्या माहेरी गेली। बायको माहेरी गेली म्हणून धोंडीबाचे खायचे प्यायचे वांदे आले, म्हणून तो आपल्या बायकोला आणण्यासाठी सासरी गेला, पण बायको काही आलीच नाही। ज्यावेळी त्याने त्याच्या बायकोला 50 फोन फिरवले त्यावेळी ती यायला तयार झाली, पण शेतात ऊसाची भांडणी चालू होती, म्हणून तो आपला जिगरी दोस्त कोंडीबाला म्हणाला, दोस्ता माझं एक काम करशील का? शेतात ऊसाची भांडणी चालू आहे, मला सवड नाही, असं कर, माझ्या सासरी जा आणि माझ्या वाईफला घेऊन ये। त्यावर कोंडीबा म्हणाला, हो आणतो ना। मग मध्ये 7-8 दिवस निघून गेले आणि एके दिवशी त्या दोघांची भेट झाली। धोंडीबा हा कोंडीबाला म्हणाला, दोस्ता तू माझ्या सासरी गेला नाही वाटतं। त्यावर कोंडीबा म्हणाला, असं कसं होईल बरं? तू म्हटला त्याच दिवशी मी गेलो होतो आणि तुझ्या वाईफला बरोबर घेऊन आलो आहे। तुझी वाईफ लय भारी आहे, मला राहवलं नाही, मी तिला रस्त्यातच वाजवली। हे ऐकून धोंडीबाला जरा धक्काच बसला। परत स्वतःला सावरून तो कोंडीबाला म्हणाला, तू कुणाबद्दल बोलत आहेस? कोंडीबा म्हणाला, अरे दोस्ता तुझ्या वाईफबद्दल बोलतोय। ती एवढी गोड आहे की तिला ओठाला लावलं तर काही क्षणासाठी माणूस वेड होईल। मी त्या दिवसापासून तिच्यासाठी पागल झालोय। धोंडीबाला राग आला आणि त्याने त्याचं गच्चुरं पकडलं आणि म्हणाला, तू दोस्त नाही दुश्मन आहेस, दुश्मन। तू माझ्या वाईफच्या मागे पागल आहेस, थांब बघतोस तुझ्याकडे। कोंडीबा म्हणाला, तू एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी माझं गचुर का पकडत आहेस? मित्राने 2-4 दिवस वापरली तर काय फरक पडला? तू नाही का माझ्या वस्तू वापरत? धोंडीबा रागात म्हणाला, माझी वाईफ कुठे आहे? मला आत्ताच्या आत्ता पाहिजे। तर कोंडीबा म्हणाला, मी शेजारच्या विरूला वाजवायला दिली। आता धोंडीबा खूप चिडला आणि म्हणाला, साल्या तू वाजवली तर वाजवली आणि शेजारच्या विरूलाही वाजवायला दिली, असे म्हणून त्याने कोंडीबाला मारायला सुरुवात केली। कोंडीबाला कळतच नव्हते की हा एवढा का चिडला आहे आणि आपल्याला का म्हणून मारतोय, म्हणून याने पण त्याला मारायला सुरुवात केली आणि कोणीतरी पोलिसांना फोन करून बोलावून घेतलं। पोलीस दोघांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले। कशावरून मारामारी चालली आहे हे विचारले। धोंडीबाने सगळं काही सांगितलं आणि म्हणाला, साहेब याला शिक्षा करा, पण माझी वाईफ परत द्या हो। प्रकरण खूप गंभीर आहे असे समजून पोलिसांनी जरा कोंडीबाची धुलाई केली आणि वीरूच्या घरी या दोघांना घेऊन गेले। पोलिसांनी वीरूला विचारले, याची वाईफ कुठे आहे आणि तू का वाजवलीस? तर वीरू म्हणाला, 3-4 दिवस कोंडीबा वाजवत होता म्हणून मलाही वाजवावी असं वाटलं, म्हणून मीही वाजवली। त्यावर पोलीस म्हणाला, जा तिला बाहेर बोलाव। वीरू म्हणाला, साहेब ती बोलावून आणायला काय माणूस आहे का? ती वाईफ आहे, माणूस नाही। माणूस नाही ऐकून जरा पोलीस आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला, दाखव मला काय आहे ते। वीरू आत जाऊन सनई घेऊन आला आणि पोलिसांना म्हणाला, ही पकडा धोंडीबाची वाईफ। इकडे पोलिसांची दुसरी टीम धोंडीबाच्या बायकोला घेऊन आली। बायको म्हणाली, कोंडीबा भाऊजी आले होते, मीच त्यांना ही वाईफ दिली। हे आजकाल लईच इंग्लिश झाडतात, आम्हाला कळत नाही। मागच्या वेळी सनई विसरले होते, हिलाच म्हणत असतील वाईफ म्हणून मी दिली। कोंडीबा म्हणाला, म्हणून तर मी सनईला वाईफ समजत होतो। हे ऐकून पोलीस इन्स्पेक्टर चिडला आणि म्हणाला, साल्या तुला साधी मराठी बोलता येत नाही का? बायको म्हणाला असता तर हा गोंधळ झाला नसता। उगीच या बिचाऱ्याला मार खावा लागला, म्हणून आम्हाला जो त्रास झाला तो वेगळा। चल आता कान पकडून उठा भाषा काढ आणि म्हण मी मराठी आहे आणि समोरच्याला समजेल त्याच भाषेत मी बोलेल। शायनिंग म्हणून इंग्लिश झाडणार नाही। आणि धोंडीबाला किती उठाभाषा काढाव्या लागल्या असतील देवाला ठाऊक, पण इंग्लिश झाडण्याची त्याची खोड मात्र जिरली। फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।